वड्यांची भाजणी आपण करायला घेतली ही आमच्याकडे कोकणामध्ये त्याला भोकाचे वडे म्हणतात. तर त्या भोकाच्या वड्याची भाजणी आम्ही करायला घेतलेली. आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी तुम्हाला दाखवते इथे. तर या साहित्यामध्ये कसं आहे की आम्ही हे भांडं घेतलंय स्टीलचं, हे तुम्ही बघू शकताय. जे काही तुम्ही वाटी घ्याल, भांडं घ्याल प्रमाणासाठी तुमच्या घरी सुद्धा, तर त्याच भांड्यानी आपल्याला सगळं घ्यायचं आहे साहित्य. तर ह्याच्यामध्ये आम्ही या भांड्यामध्ये घालून हे काळे उडीद आहेत इथे, हे जे आहेत हे काळे उडीद आहेत. एक भांड काळे उडीद घेतलेले आहेत. इथे एक भांड आम्ही हे धने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे गहू आहेत, एक भांड गहू घेतलेले आहेत हे. आणि हे हरभरे आहेत, कच्चे हरभरे. ही सगळी भाजणी आपल्याला कच्च्याचीच दळायची आहे, ही भाजायची वगैरे नाहीये. हे सगळं धान्य आपल्याला भाजायचं नाहीये, हे सगळं आपल्याला कच्चंच दळायचंय. याच फुलपात्रानी संपूर्ण आम्ही हे 5 भांडी तांदूळ इथे घेतलेले आहेत. साधे आपले तांदूळ असतात, रेशनचे तांदूळ किंवा तत्सम उकडा तांदूळ असतो तसा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल. पण ह्याचं प्रमाण आपल्याला 5 भांडी घ्यायचंय आणि बाकीचं हे संपूर्ण साहित्य आहे हे एक एक भांडं घ्यायचंय.